नाही 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 100% आज तुम्हाला मिळेल. मी काल पण 2 दिवसाचा टाइम दिलेला आहे मीडियावरती. बहुतेक आज 100%. आणि मी तो स्वतः धनंजय मुंडेला निवेदन करणार आहे कॉल करून की जरी कोणी मागितलं नसेल तरी तुम्ही स्वतः द्या. अरे काहीतरी लाज काहीतरी हया आहे की नाही. अजितदादांनी पण एक लहान गोष्टीवरती विलासराव देशमुख साहेबांनी पण दिलेला आहे, तरी पण जनतांनी 10-10 वर्ष 15-15 वर्ष असे लोकांना जिंकून दिलेला आहे. असा एक भावनिक महाराष्ट्र आहे. लोकांची भावना की कदर असते इकडे. आज पूर्ण महाराष्ट्र माझ्या पण पाठीमागे आहे. कशासाठी? माझ्याकडे काही नाही आहे लोकांच्या देण्यासाठी, तरी पण माझ्या पाठीमागे क्योंकि भावनिक आहे. त्याच्यासाठी मी त्यांना पण एक व्हॉट्सअप मेसेज किंवा कॉल करणार आहे 100%. या प्रकारे काल किंवा 2 दिवसापूर्वी माध्यमांशी संवाद साधताना असं म्हटलं होतं की या एकंदरीतच प्रकरणामध्ये सुरुवातीपासून सिंडिकेट किंवा रॅकेट असणारं प्रकरण हे आहे. काल मोठा गौप्यस्फोट पाहायला मिळाला की माणूस छळ होतानाचे मोठे फोटो बाहेर आले. ऐका, ये तो मृत्यू झालेली आहे त्याच्या सगळ्यांच्या समोर आलेला आहे है ना. पण अशी खूप काही गोष्टी आहे जैसे कि एक गरीब व्यक्ति का अभी आपका ही कोई प्लॉट खींच ले. आप जिंदगी भर कमा रहे हो, मेहनत कर रहे हो, सुबह सुबह 7 बजे यहाँ आ गए, आपने एक प्लॉट लिया है, वो कोई मंत्री का व्यक्ति खींच ले, आपको कैसा लगेगा? एक ये जो खूप बडा रॅकेट आहे, ये सब लोगों को ये सगळे लोकांना थांबावं लागेल आपल्याला. आणि याच्यासाठी मला मुख्यमंत्री देवेंद्र साहेबांची भेट पाहिजे. त्यांनी आतापर्यंत मला दिलेली नाही आहे. मी एक मंत्रीची बायको आहे आणि एक पक्षाची अध्यक्षता आहे, तरी पण मला आतापासून मला देवेंद्र साहेबांनी भेट दिली नाही. क्योंकि मला सांगायचं आहे, खूप काही गोष्टी सांगायच्या आहे. हे सगळं जे सिंडिकेट चालू आहे त्याच्याबद्दलही मला सांगायचं आहे. 3 महिन्यांपासून राजीनाम्याची मागणी होती, मात्र त्यांच्या बाजूने राजीनाम्यासंदर्भात कोणतीही पावलं मुंडेंकडनं उचलण्यात आली नाही. अखेर त्यांना मुख्यमंत्र्यांना आदेश द्यावे लागले, म्हणजे त्यांची जवळची व्यक्ती या प्रकरणामध्ये सहभागी असून कसं पाहता, म्हणजे त्यांच्या संदर्भात राजीनाम्याची टोलवाटोली पाहायला मिळाली. 100% जे धनंजय मुंडेला पाठीशी घालण्याचं काम अजितदादा करत आहे, सगळ्यांनी बघितलेलं आहे. आणि आज कुठेतरी फक्त धनंजय मुंडेची सभी दुलमिल नाही होते. आता याच्यामध्ये पूर्ण राष्ट्रवादीचं जे पूर्ण कॅरेक्टर आहे हे लोकांच्या समोर आलेलं आहे. जे पाठबळ देताय ना आणि जे पाठीशी घालताय त्यांना, अरे तुम्ही मृत्यू झाल्यानंतर, एक मर्डर झाल्यानंतर तुम्ही त्यांना मंत्रिपदाची शपथ द्यायला लागताय. कुठे चाललाय महाराष्ट्र? तुम्हाला लोकांची काहीही मनाची विचाराची काय राहिली नाही. आणि जे पक्ष असताय एक विचार असतो, एक पक्ष जे असताय ना ते विचार असतो, आणि तुम्ही तुमचे विचार कुठे आहे? आणि आज हे फक्त धनंजय मुंडेची याच्यामध्ये इमेज कमी झालेली नाहीये, पूर्ण राष्ट्रवादीची इमेज इसमें याच्यामध्ये. त्यांचा राजीनामा होत नाहीये किंवा आज होईल आहे, तर यापूर्वी पण 3 महिन्यापासून हे प्रकरण चाललेलं आहे. दादांचे हात कुठे बांधलेले होते? 100% बांधलेले होते. धनंजय मुंडेंनी दादाचे हात बांधलेले होते. आणि मी खूप मोठी बात करते, कशाला मी करू शकते, क्योंकि 27 वर्ष घरामध्ये बघितलेलं आहे. आणि जे बघितलेलं आहे तेच मी मीडियासमोर बोलते, लोकांच्या समोर बोलते. आणि जे धनंजय मुंडे आहे ते अजितदादा गट नसून धनंजय मुंडे गट आहे, त्याच्यासाठी हात बांधलेले आहेत. मला असं नाही वाटत देवेंद्रजी त्यांना पाठीशी घालता, मला असं नाही वाटत. क्योंकि आज तुम्ही बघू शकता त्यांची जरी इच्छा नसली होती, देवेंद्र भाऊची, सीएम साहेबांची जरी ये इच्छा नसली होती तो आज वाल्मिक कराड का नाव आला नसला होता. ते 100% आहे. ते जे ॲप्रिशिएटेबल काय म्हणतात त्याला मराठीमध्ये, प्रोत्साहन करण्याचे जे काम देवेंद्र भाऊनी केलेलं आहे 100% एकदम. क्योंकि एक मंत्रीचे ॲट्रॉसिटीमध्ये मला 45 दिवस ठेवला गेला होता, मी विसरू शकत नाही कधी. आणि बेल सुद्धा होऊ देत नाही होते हे लोक. असं हे लोकांच्या मंत्री काय असते मला आत्ता माहीत पडला. मंत्रीची बायको 27 वर्ष राहिली पण मला माहीत नाही होता मंत्री काय असतो. जवळपास 109 जणांचा अशाच पद्धतीने हत्या झाल्याचं देखील सांगितलं जातंय. नेमकं तुम्ही याकडे कसं बघताय? 100% 109 लोकांची जे तुम्ही सांगताय त्याच्याबद्दल माझ्याकडे काय माहिती नाहीये. पण हा
बीडमध्ये मी 3 वर्ष गेले आहे, तर त्याच्यामध्ये माझ्या खूप माहिती मिळाली आहे. जसे माझ्याकडे रेकॉर्डिंग्ज आहे. 1 वाजता कोणी मला कॉल करून सांगितलेलं आहे की पूर्ण रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे. मी पूर्ण देवेंद्र फडणवीस साहेबांना देणार आहे की मला असं खोट्या केसमध्ये टाकलं आहे वाल्मिक कराडनी, धनंजय मुंडेनी. आणि फक्त त्यांची चूक काय होती, ह्यांचे लोकांच्या समोर त्यांची बायको सरपंच झाली होती. त्यांनी पैशाचा लालच दिला, मारहाण केली, एक महिलासोबत मारहाण केली. तरी पण तो महिला लढली नात्रामध्ये आणि ते अपक्ष सरपंच झाली.